सर्वांना जय मराठा. बांधवांनो, आज जे राज्य सरकारनं आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे ते किती फसवं आहे हे सर्व बांधवांना सांगायची काय वारंवार सांगायची काय गरज नाही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारनं जे आपल्याला जे फसवं आरक्षण दिलं होतं, म्हणजे गायकवाड आयोगाने शिफारस केलेली असतानासुद्धा म्हणजे 50% आतील मराठा समाजाला आरक्षण ओबीसीमध्ये द्यावं अशा पद्धतीची गायकवाड आयोगाची शिफारस होती. तरीसुद्धा त्यांनी ATRच्या माध्यमातून हे जे काय आयोग चर्चेला न ठेवता ATRच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं होतं आणि ते विशिष्ट परिस्थितीतील म्हणून जे आरक्षण दिलं होतं तर ते आरक्षण मुळामध्येच म्हणजे कोर्टामध्ये टेकणार नव्हतं. यांनी बरेचसे प्रयास करून हायकोर्टमध्ये टिकवलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा कस लागला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण उडलं. खरं जर बघायला जर गेलं तर राज्य सरकारला आत्तासुद्धा 50%च्या वरचं आरक्षण देण्याचा अधिकारच नाही आहे. म्हणजे आतासुद्धा जे त्यांनी जे आरक्षण जे दिलेलं आहे ते अनधिकृत दिलेलं आहे. पूर्वीसुद्धा तेच झालं होतं आणि म्हणूनच ते आरक्षण उडलं होतं. दुसरं त्याच्या मागचं जे कारण होतं ते 50%च्या वरती आरक्षण गेलं म्हणून आरक्षण उडलं होतं. याच्या अगोदरसुद्धा काँग्रेस सरकारनं अशाच पद्धतीचं आरक्षण 16% देऊ केलं होतं, ते सुद्धा 50%च्याच वरचं होतं म्हणूनच ते उडलं होतं. म्हणजे हे संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्या चांगलं लक्षात आलं होतं की आपल्याला 50%च्या आत आपण व्हॅलिड कशा पद्धतीनं झालं पाहिजे. आणि आतासुद्धा आपलं समाजाची मागणी हे 50%च्या आत ओबीसीमध्येच मराठा आरक्षण बसलं पाहिजेत अशा पद्धतीचे असतानासुद्धा जाणून बुजून ह्या आंधळ्या बहिऱ्या आणि मुख्य सरकारनं या पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला देऊन निवडणुकीच्या याच्यामध्ये कशा पद्धतीनं फायदा करून घेता येईल अशा पद्धतीचा विचार केला आहे. हा किती अशा पद्धतीचा विचार जरी केला असला तरी या छपडगंजूंना आता हे माहिती नाही आहे की मराठा समाज आता फार सजग आणि सावध झालेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीनं कळून चुकलं आहे की आपल्या समाजाचं हित कशात आहे. आज आमचं बारकं म्हणजे ज्या मुलाला आता यातलं समजू लागलं आहे की ज्याला आरक्षणामधलं ABCD समजते अशा प्रत्येकाला माहीत आहे की आपल्याला 50%च्या आतील ओबीसीमध्येच संविधानिक आरक्षण पाहिजेत आणि हीच आमची सातत्यानाची मागणी आहे. जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते मुळामध्ये ओबीसीमध्ये आमचा समावेश होताच याच पद्धतीचा आहे आणि ते पद्धतीची त्यांनी जी मागणी केलेली आहे सगळ्या सोयऱ्यांची ही ते आहे ते पूर्वीचं जे आरक्षण जे दिलं गेलं त्याच्या संबंधित आहे. पण जे आता तुम्ही एक समिती तयार करून हे आरक्षणाबद्दलचं जे काय हे केलं होतं, हा कोणता आयोग नव्हता, ही समिती होती आणि त्या समितीच्या शिफारशीप्रमाणे तुम्ही जे आरक्षण देण्याचा जो विचार केला होता तोही तुम्ही 50%च्या आतील देण्याचाच प्रयत्न केला पाहिजे होता. कारण तुम्हाला जे काय अधिकार जे दिलेले आहेत घटना दुरुस्ती करून ते तुम्हाला 50%च्या राज्य सरकारला 50%च्या आत आरक्षण देण्याचेच अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे हे आरक्षण काय टिकणार नाही. मग त्यापेक्षा मराठा समाज आता SCBCमधलं जे EWSचं जे आरक्षण आहे ते घेण्यामध्ये जास्त फायदा समजणार आहे. कारण SCBCच्या आरक्षणामध्ये दरवेळेला पोरांच्या नियुक्त्या वगैरे थकणार आणि पुन्हा आम्हाला वारंवार हीच आंदोलनं करावी लागणार का आणि आम्ही अशी किती वर्ष आंदोलनं करायची. आम्ही आता पंचवार्षिक कार्यक्रमच आम्ही डिक्लेअर करायचा का आंदोलनाचा, या पद्धतीची आता परिस्थिती झालेली आहे. आरक्षणाचा लढा तसा जर बघितला तर मराठा आरक्षणाचा लढा 35 ते 40 वर्षाचा आहे. 35-40 वर्षामध्ये एवढी आंदोलनं करून आम्हाला नक्की काय मिळालं. आणि आमचे जे नेते मंडळी आहेत ह्या नेते मंडळी आत्तापर्यंत जे आम्ही मराठा समजत होतो ते रक्ताचे मराठा नाही आहेत, ते जातीनं मराठा असतील पण रक्ताचे मराठा नसल्यामुळं त्यांना हे मराठ्यांचं दुखणं काय आहे ते समजत नाही आहे. आणि हे दुखणं जोपर्यंत त्यांना समजत नाही ते आता ह्या 24च्या इलेक्शनला आम्ही कशा पद्धतीनं त्यांना दुखणं समजून द्यायचं आणि कशा पद्धतीनं त्यांचं कार्यक्रम करायचा याचं नियोजन तर चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि हे झाल्याशिवाय राहणार नाही. अरे एक लक्षात घ्या, आता तुम्ही जर बघितलं तर आरक्षण जे डिक्लेअर झाल्यानंतर कोणत्याही म्हणजे समाज बांधवांनी त्याचं स्वागत केलेलं नाही आहे. जे काय सरकारची कोलीकुत्री जी होती त्यांनी शेपूट हलवण्याशिवाय आणि हाजी करण्याशिवाय त्यांनी दुसरं कोणतं काही केलं नाही. त्यामुळे एक सरकारनं पण राज्य सरकारनं पण चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्यावं आणि हे जे काय कोलीकुत्री जे आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की तुम्ही आता मराठा समाजाची कोणती भूमिका मांडण्याचा कधी विचार करू नये. तुम्हाला जे काय पक्षाचं जे तुम्ही जे काय झूल पांघरली किंवा पट्टा जो घालून घेतला आहे तो तुम्हाला लखलाभ, पण जे काय मराठा आरक्षणाचा विषय जो असेल किंवा आरक्षणाची जे चळवळ असेल ते आम्ही आरक्षणामधले जे समाज बांधव आहेत आमच्याबरोबरचे जे आंदोलक आहेत ते आम्ही समर्थपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध पण आहोत आणि सक्षम पण आहोत. तुमच्यासारख्या लुंग्यासुंग्याची आम्हाला कसलीच आवश्यकता नाही आहे. मग असं असताना हे जे काय आरक्षण जे दिलेलं आहे याच्यावरती प्रत्येक समाज बांधवाने या पद्धतीनंच रिॲक्ट झालं पाहिजे. आणि आपले जे काय आमदार खासदार जे काय आहेत ज्यांनी या अधिवेशनामध्ये तोंड बंद ठेवण्याचं काम केलं, जे त्यांचे जे काय नेते मंडळ आहेत त्यांचीच हाजी करण्याचा जो प्रयत्न केला तोच आता त्यांना या भविष्यामध्ये आपण त्यांना निस्तरायला लावायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वांनी
आपण सगळेजण आता जे काय उद्या आपल्या आंदोलनाची पुढची दिशा जरांगे पाटलांच्या माध्यमातून ते पुढची दिशा ठरणार आहे। त्या दिशा ठरल्यानंतर आपण त्याच पद्धतीनं सर्वांनी आता ज्या पद्धतीनं साथ दिली त्याच पद्धतीनं इथून पुढे साथ द्यायचे आणि हे मराठा आरक्षणाचा लढा जोपर्यंत आपलं संपूर्ण आरक्षण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं 50% आतील संविधानिक आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला हा लढा कधी थांबणार नाही आहे। कारण मराठा जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत हा लढा कधी थांबणार नाही। तोपर्यंत आपल्याला म्हणजे याच पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपले विचार व्यक्त करावे लागणार आहेत।